लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमधल्या एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्याच विरोधामध्ये सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला होता। ही सगळीच हा सगळा जो घटनाक्रम आहे हे सगळं न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाच आता राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच आज जी काही सुनावणी पार पडली या सुनावणीच्या दरम्यान राहुल गांधी हे स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर नव्हते, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते जवळपास 20 ते 25 मिनिटं या सुनावणीसाठी हजर होते। याच सगळ्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालं आणि आता हा जो काही जामीन मिळालेला आहे त्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे हे सगळंच जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर राहुल गांधी यांचे ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट मिलिंद पवार सरांकडून आज काय काय घडलं हे सगळं जाणून घेणार आहोत। सर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज खरं तर राहुल गांधी हे अनेकदा तारखा पडत होत्या, मात्र आज ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जॉईन झाले होते आणि नेमकं आज काय काय घडलं त्यामध्ये असं झालं की मागच्या 2 तारखांना सावरकरांचे वकील त्यांनी न्यायालयासमोर अर्ज केला होता की राहुल गांधी यांना व्यक्तिशः स्वतः न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश द्यावेत आणि तोंडी तसं न्यायालयाने आम्हाला सांगितले होते की शक्यतो त्यांना हजर ठेवा। आज सकाळी मी 11 वाजता न्यायालयामध्ये अर्ज दिला की आत्ताच्या या सगळ्या काळामध्ये 29 डिसेंबर 2024ला एक 15 दिवसापूर्वी नवीन जी आर आला आहे आणि त्या जी आरनुसार व्हर्च्युअल हिअरिंग म्हणजे शक्यतो प्रवास टाळावेत, न्यायालयामध्ये येण्याचं टाळावं आणि या सगळ्या गोष्टी आणि राहुल गांधींचं वैयक्तिक जर म्हणलं तर त्यांची हाय सिक्युरिटी आणि पुण्यामध्ये येणं, मग ते येणं जाणं, सिक्युरिटीचं ताण, ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर त्यांना व्हीसीवरनं ॲपियर होण्यासाठी, कोर्टासमोर हजर होण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज आज दाखल केला। तो अर्ज दुपारी 4 वाजता न्यायालयाने मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयामधून राहुल गांधी यांच्या वैयक्तिक मेलवर दिल्लीमध्ये मेलवर लिंक पाठवली आणि त्यांना आम्ही फोन करून सांगितले की लिंक आलेली। त्यांनी ती लिंक ओपन केली आणि न्यायालयासमोर ओपन केल्यानंतर व्हीसीवर ते न्यायालयासमोर बसून होते। मग न्यायाधीशांनी त्यांचं नाव विचारलं आणि मग बाकीचं सगळं हिअरिंग ते सगळं ते तिथं बसून बघत होते। ॲपिअरन्स झाल्यानंतर मी ताबडतोब जामिनासाठी अर्ज केला। त्यावर सावरकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला की व्हीसीवरून जामीन घेता येणार नाही, पण त्यांना कायद्यातल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन हे सगळ्या दाखवल्या आणि मग न्यायालयाने आमचा जामीन मंजूर केला। पण सावरकरांचं म्हणणं असं होतं की त्यांना कंडिशन द्यावी की त्यांनी परत असं वक्तव्य करू नये। त्यावर मी न्यायालयाला सांगितलं की हा सगळा जामिनास पात्र असा गुन्हा आहे, बेलेबल ऑफेन्स आहेत आणि फ्रीडम ऑफ स्पीच त्यांना असं आपल्याला कंडिशन टाकता येणार नाही आणि ते न्यायालयाने मान्य केलं। कुठल्याही कंडिशन विना फक्त 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर राहुल गांधी यांची त्यांना जामीन मंजूर केला। मग जामीनदार म्हणून माजी आमदार मोहन जोशी यांनी जामीनदार म्हणून कोर्टासमोर उभे राहिले। तो जामीन ॲक्सेप्ट झाला आणि तो झाल्यानंतर मी ताबडतोब लगेच अर्ज केला की आता ॲपिअरन्स झाला, जामीनही मंजूर झाला आहे, इथून पुढं न्यायालयासमोर राहुल गांधी यांना व्यक्तिशः हजर राहायची गरज नाही, त्यांच्या वतीने मी हजर राहील। तर त्यांना परमनंट एक्झम्पशन निकाल लागेपर्यंत अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, तो अर्ज देखील मंजूर केला। मागच्या 3 तारखेंना राहुल गांधी यांना समन्स मिळून ते न्यायालयासमोर आले नाहीत म्हणून त्यांना पकड वॉरंट काढावं, कोर्टाचा अवमान केला आणि सिव्हिल प्रोसिजरनुसार देखील त्यांनी कंटेम्प्ट केला, कोर्टाचा अवमान केला। असे 3 प्रकारचे अर्ज सावरकरांच्या वकिलांनी दाखल केले होते। त्यावर मी आक्षेप घेतला। मी माझं लेखी म्हणणं न्यायालयासमोर दाखल केलं। माझा युक्तिवाद ऐकून त्यांचे 3 अर्ज आज न्यायालयाने फेटाळले। आता पुढील तारीख 18 फेब्रुवारी पडली तर 8 तारखेपासून पुढील सुनावणी सुरू होईल। आजच्या या सगळ्या युक्तिवादामध्ये राहुल गांधी जेव्हा जॉईन झाले होते त्यांनी स्वतःची काही बाजू मांडली किंवा त्यांनी काही आज भूमिका घेतली होती? राहुल गांधी जवळपास 20 ते 25 मिनिटं न्यायालयासमोर शांत बसून होते आणि ज्यावेळेला प्रोसिडिंग संपलं तर न्यायालयाने सांगितले आता हे सगळं संपलंय, त्यावेळेला थँक्यू म्हणाले, न्यायालयाचे आभार मानले आणि उठून व्हीसी समोरून निघून गेले। आता सर, हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, जामीन सुद्धा मंजूर झालेला आहे, मात्र पुढे या प्रकरणात काय होईल कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता पुढे यामध्ये हा खाजगी खटला आहे, बदनामीचा प्रायव्हेट कंप्लेंट ही। तर आता सावरकरांचे वकील किंवा सावरकर यांनी स्वतःहून आता न्यायालयासमोर साक्ष द्यावी लागेल। भविष्यामध्ये फिर्यादीची साक्ष संपल्यानंतर बाकीचे कोण साक्षीदार असेल ते न्यायालयासमोर आणावं लागतील, साक्षी पुरावे न्यायालयासमोर आणावं लागतील आणि हा सगळा झाल्यानंतर मग आमचा युक्तिवाद, निकाल आता हे सगळं चालू राहील। इन बिटवीन मध्यंतरीच्या काळामध्ये जर असं आम्हाला वाटलं की याच्यामध्ये ह्या सगळ्या जे काही ऑर्डर झाल्यात हा गुन्हाच जर घडलेला नाही असं आम्हाला वाटत असेल तर आमची आता ते दिल्लीमध्ये आमची सगळी चर्चा होऊन ह्या सगळ्या ऑर्डर भविष्यामध्ये चॅलेंज करायचे काही आता निर्णय होईल। चॅलेंज केला ते वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकते प्रकरण।
नक्कीच आपण बघितलं की राहुल गांधी यांना आज पुणे जिल्हा न्यायालयाच्या वतीने जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. अर्थात प्रकरण संपलेलं नाहीये, न्यायप्रविष्ट अजूनही असल्यामुळे पुढे आणखीन तारखा होणार आहेत, सुनावण्या होणार आहेत. या सगळ्या सुनावण्यांच्या अंती नेमकं राहुल गांधींच्या बाबतीत जे काही वक्तव्य त्यांनी स्वतः राहुल गांधी यांनी केलं होतं त्या प्रकरणामध्ये ते निर्दोष बाहेर येतात का, म्हणजे निर्दोष सुटतात का, किंवा मग हे सगळं प्रकरण आणखी किती वर्ष चालणार. खरं तर आपण बघितलं तर कोर्टाच्या तारखा या अनेक वर्ष पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे प्रकरण अशा पद्धतीचं थोडं सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे या प्रकरणामध्ये न्यायालय काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाच्या वतीने दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्यामध्येच आता पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.